नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी बेली फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला खानदेशी पद्धतीने लोणचं कसं बनवतात ते दाखवणार आहे। मी मार्केटमध्ये कैऱ्या कशा घ्यायचा तो व्हिडिओ शूट नाही करू शकले कारण खूपच गर्दी होती मार्केटला। तर कैरी घेताना मोठ्या साईजची आणि विशेष म्हणजे गावराणीच घ्यायची आहे। गावराणी कैरीचं लोणचं टिकतं। गावराणी कशी ओळखायची? तिची फोड खाऊन बघायची की खूपच आंबट असते अशी कैरी आपल्याला घ्यायची आहे। आणि मोठ्या साईजची कैरी घेतल्याने त्याच्यामध्ये आतमध्ये कोय ही चांगली पक्की झालेली असते आणि लोणचं टिकण्यास मदत होते। आणि नरम कैरी घ्यायची नाही किंवा पिकलेल्या घ्यायच्या नाही, त्याने लोणचं खराब होतं। तर आता मार्केटमध्ये जाताना तुम्हाला सर्वात प्रथम 2 ते 3 बॉटल्स पाण्याच्या घेऊन जायच्या आहे। म्हणजे काय होतं, तिथं पाणी नसतं धुवायला, मग आपली पळापळ होते आणि कैऱ्या कापल्यावर घरी धुवायच्या म्हटलं म्हणजे ते व्यवस्थित लोणचं टिकत नाही, आतमध्ये पाण्याचा अंश राहतो। म्हणून जाताना बॉटल्स घेऊन जा 2-3 आणि स्वच्छ त्यांना धुवा आणि त्यानंतर 2-3 कापडंही घेऊन जा। एका कापडाने पुसा, कारण काय होतं 5 किलो कैऱ्या मी आता इथं घेतलेल्या आहे। एकच कापड घेतलं तर तो ओला होतो, त्याच्यामुळे 2-3 कापडाने प्युअर कॉटनचे कपडे घेऊन जा आणि स्वच्छ कैऱ्या पुसून घ्या। आणि आता ह्या कैऱ्या कापून आणलेल्या आहेत। आता कैऱ्यांना स्वच्छ करून घेऊयात, कारण त्या कापताना साईडचं नाकंसुद्धा ते काढत नाहीत लोक, खूप त्यांच्याकडे गर्दी असते। त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकत आहात की साईडने त्याला नाकं आहेत, तर ते पण आपण काढून घेऊयात सुरीच्या साह्याने। आणि आतमध्ये पापुद्रे वगैरे असतात, कैरीच्या कोय असते, ती कोयसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि या सर्व काढून एका स्वच्छ कापडावर आपल्याला फॅनखाली कैऱ्या वाळवून घ्यायच्या आहेत। कैऱ्या कापल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे आपल्याला कैऱ्या स्वच्छ करून मी आता याला छान एका कोरड्या कापडावर फॅनखाली वाळवून घेणार आहे। फॅनचा स्पीड थोडा मोठा ठेवायचा आणि त्याला वाळवून घेऊयात। आणि सकाळीच कैऱ्या घ्यायला गेले होते 6 वाजता आणि सर्व घरातली कामं माझी बाकी आहेत। आता मी सर्व कामं करून घेणार आणि तोपर्यंत कैऱ्याही वाळतील आणि त्याच्यानंतर लोणचं करायला घेऊयात। कैरी घेताना कोय अशी पूर्ण रेडी झालेली पाहिजे, म्हणजे ती कडक छान खातानाही छान लागते आणि लोणचंही टिकतं। आणि दळदार कैरी घ्या आणि गावराणीच कैरी घ्यायची आहे, म्हणजे लोणचं चांगलं 2 ते 3 वर्ष टिकतं। त्याचं पापुद्रा किंवा त्याच्या कोई काढून वाळत टाकलेलं आहे, खाली बेडशीट टाकलेली आहे आणि त्याच्यावर साडीवर कैऱ्या वाळवायला ठेवलेल्या आहेत। म्हणजे कैरीचं लोणचं हे खूप छान होतं। कैरीत पाणी राहत नाही, जे त्याला एस्ट्रोचं जे पाणी सुटलेलं असतं ते पूर्णतः कापड ऑब्झर्व करून घेतो। म्हणून अशा कैऱ्या छान वाळवून घ्यायच्या आहे। साधारणतः मी सकाळी कैऱ्या कापून आणलेल्या आहेत आणि संध्याकाळपर्यंत 4 ते 5 वाजेपर्यंत मी कैऱ्या छान फॅन खाली वाळवून घेणार आहे, म्हणजे लोणचं टिकायलाही छान मदत होते। कैरीची जी कोय आहे ती सुद्धा खूप छान कडक मिळालेली आहे, तुम्ही बघू शकत आहात। खूप छान कैरी मिळालेली आहे, छान कडक तिची पाट आहे आणि गावराणी आहे, म्हणजे ही टिकायलाही खूप छान आहे। आणि ही कैरीतनं कोय निघालेल्या आहेत। साधारणतः कोईचं वजन अर्धा ते पाऊण किलो आहे। हे लोणचं मी 5 किलोचं इथं करणार आहे। तर आता याला संध्याकाळपर्यंत वाळवून घेणार आहे। आणि कोईला आपण त्याची सेपरेट रेसिपी मी तुम्हाला दाखवेल की कोय कसं बनवायची आणि त्याचे उपयोग काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवेल। तर आता लोणच्यासाठी आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत ते बघूयात। तर 250 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे, तिला छान उन्हात कडकडीत वाळवून घेतलेली आहे। आणि 50 ग्रॅम धने घेतलेले आहेत, धन्यांना सुद्धा व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायचं आहे, त्याच्यात काड्या वगैरे असं भरपूर निघतं, तर ते छान निवडून वगैरे घ्या। शोप घेतलेले आहे 100 ग्रॅम, शोपला सुद्धा व्यवस्थित गाळून निवडून घ्यायची आहे। वेलदोडे 8 ते 10 घेतलेले आहेत आणि लसूण 125 ग्रॅम घेतलेला आहे। लसणाची जी साल आहे ती मी साईडलाच ठेवलेली आहे, कारण ती आपल्याला लागणार आहे। त्याचं काय करायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवेल आणि कुठंच व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। आणि 5 ग्रॅम लवंग घेतलेला आहेत, 5 ग्रॅम काळे मिरे आणि 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। 5 किलोच्या प्रमाणासाठी अर्धा किलो मीठ घेतलेलं आहे। 5 ग्रॅम लवंगामधनं थोड्याशा लवंग आपण काढून ठेवणार आहोत। लोणच्याला तडका देण्यासाठी त्या खूप छान दिसतात वरतून। आणि 5 ग्रॅम मिरे घालूयात, पण त्यातनं थोड्याशा ह्या पण आपण उरवून ठेवणार आहोत, की तडका देताना खूप छान लागतात, एक वेगळा फ्लेवर येतो।
वेलदोडे घेतलेले आहे, त्याच्यातनं 5-6 बाजूला काढलेले आहेत आणि थोडेसे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. लवंग, काळे मिरे आणि वेलदोडे हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, त्याची पूड करून घ्यायची आहे. आता मी हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे. धणे घेतलेले आहे 50 ग्रॅम. धण्याचं प्रमाण इथं तुम्ही कमी अधिक करू शकता. धण्यांना आता मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करून घेऊयात. शोपलासुद्धा आता बारीक करून घ्यायचं आहे. जाडी मोठी अशी भरड करून घ्यायची आहे. मोहरीची डाळ, मोहरीलासुद्धा थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायची नाही. मोहरी बारीक थोडीशी जाडसर वाटल्याने लोणच्याचा जो खार आहे त्याला छान मेळ धरतो. आणि हे सर्व मसाले आपण जाडे भरडे जे वाटून घेतलेले आहे ते सर्व लोणचं खाताना दाताखाली आले ना तर खूप छान असे चव त्याची लागते आपल्याला. त्यामुळे असे जाडे भरडे मसाले वाटून घ्यायचे आहेत. आणि लसूण घेतलेला आहे, तो 125 ग्रॅम लसूण आहे, त्यातला फक्त 25 ग्रॅम मी बाजूला काढलेला आहे. आणि 100 ग्रॅम लसूण हा मिक्सरला मी बारीक फिरवून घेणार आहे, थोडंसं जाडसर भरड करणार आहे. आणि जो 25 ग्रॅम लसूण घेतलेला आहे त्याचं नंतर काय करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. कुठंही व्हिडिओ स्किप करायचा नाही. तर आता याची थोडीशी जाडसर असं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. लसणाला आहे थोडा जाडसरच लसूण बारीक केलेला आहे. मेथी थोडीशी जाडसर मिक्सरला फिरवून घेऊयात. आणि थोडंसं तडका लावण्यासाठी लोणच्यामध्ये थोडीशी मेथी ठेवूयात. मिरची पावडर घेतलेली आहे 125 ग्रॅम, पण ही खूप तिखट असल्यामुळे मी 125 ग्रॅमच घेतलेली आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे, ही मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. त्याने लोणच्याला खूपच छान रंग येतो. कमी अधिक प्रमाण तुम्ही इथं करू शकता. आता सर्व जिन्नस बारीक करून झालेले आहेत. मोहरीची डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे जाडसर. आणि शोप सुद्धा तुम्ही बघू शकतात की जाडसरच मी बारीक केलेली आहे. आणि धणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहे, जाडसर केलेले आहेत. हळद घेतलेली आहे 50 ग्रॅम. लोणचं करण्यासाठी मी तर शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. शेंगदाणा तेल वापरल्याने लोणचं खूपच स्वादिष्ट होतं, तर शेंगदाणा तेलच शक्यतो तुम्ही इथं वापरा. आणि आता 2.5 किलो तेल मी इथं घेतलेलं आहे. 2.5 किलो हे योग्य प्रमाण आहे, कारण तयार लोणचं झालं की बरणीमध्ये भरलं की त्याच्यानंतर 1 बोट किंवा अर्धा बोट तरी तेल वरती पाहिजे, म्हणजे लोणचं हे बरोबर वर्षभर किंवा 2 वर्षभर टिकतं. जसं जसं लोणचं संपत जातं तसं तेलही कमी कमी होत जातं. त्यामुळे सुरुवातीलाच तेलाचं प्रमाण हे व्यवस्थित टाका, म्हणजे लोणचं टिकण्यास मदत होते आणि 1 ते 2 वर्ष लोणचं छान टिकतं. लोणचं हे खरं तेलावर आणि मिठावर अवलंबून असतं, कारण तुम्ही तेल आणि मीठ जर व्यवस्थित टाकलं ना तर लोणचं 1 ते 2 वर्ष आरामात टिकतं. त्यामुळे तेलाचं प्रमाण हे 2.5 ते 3 किलो प्रमाण तुम्ही इथं यूज करू शकतात. आता तेलाला छान कडक धूर निघेपर्यंत तेलाला तापवून घेणार आहे. आम्हाला मुळातच लोणचं हे आंबट आवडतं, पण अति आंबट पण काय होतं, खाल्लं ना की खोकला लागतो. आणि तसं नवीन लोणचं असलं की मग सगळेच जण खातात आणि पावसाळा सीझन असल्यामुळे मग खोकला लागतो. तर मग अशा वेळेस मला एक आयडिया आली. मी याच्यामध्ये साधारणतः फक्त 200 ग्रॅम गूळ घातला आणि अजिबात लोणचं हे गोड लागत नाही. जसं आपल्याला पाहिजे असतं ना आंबट लोणचं तसंच लागतं. पण म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खूप गोड लागेल, मग आम्हाला तर गोड आवडत नाही, पण असं अजिबात नाही आहे. तुम्ही 200 ग्रॅम हा गूळ टाकून बघा, अजिबात लोणचं गोड लागत नाही. फक्त त्या कैरीचा जो आंबटपणा आहे ना तो थोडासा कमी करतो. गूळ यासाठी वापरलेला आहे कारण मी आता इथं गावरानी कैरी घेतलेली आहे, तर थोडासा आंबटपणा कमी करण्यासाठी. आणि नवीन नवीन जे लोणचं खाण्याची जी मज्जा आहे ना ती इथं एन्जॉय करू शकतो. आणि तसं लोणचं हे नेहमीप्रमाणे आंबट वगैरे व्यवस्थित लागतं, थोडासा आंबटपणा कमी करतं फक्त. आणि आता इथं राहिला प्रश्न ज्यांना गोड लोणचं खायचं आहे. आता 5 किलोच्या प्रमाणासाठी तुम्हाला हवं तेवढं 1 किलो 2 किलो, शक्यतो 1 किलो गूळ सफिशियंट होतो, 1 ते 1.5 किलो. तर तुम्ही इथं तेवढासुद्धा गूळ तुम्ही वापरू शकतात. आणि तो कसा टाकायचा आहे आणि लोणचं मग खराब तुमचं होणार नाहीत, कुठल्या पद्धतीने गूळ तुम्हाला इथं टाकायचं आहे म्हणजे लोणचं खराब होत नाही, ते आपण आता पुढे बघूयात. आता सर्व मसाले जे
बारीक करून घेतलेले होते त्याचे डोंगर मी इथं केलेले आहेत, जसं मीठ, शोप, मोहरी वगैरे ETC सगळे डोंगर मी आत करून घेतलेले आहे. आणि आतमध्ये सर्वात जे गरम मसाले केले होते, जसं की लवंगा, काळे मिरे आणि थोडंसं आपण वेलदोडे बारीक केलेले ते आतमध्ये ठेवायचं आहे. आणि साईडला एका बाजूला थोडंसं लसूणाचं वाटण केलेलं होतं ते ठेवायचं आहे. मी इथं बेडगी मिरच्या पण घेतलेल्या आहेत थोड्याशा, त्या अजिबात तिखट नसतात. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची किंवा इतर कुठल्याही लाल मिरच्या तुम्ही इथं वापरू शकतात. तर ह्या मिरच्या मुरल्या ना की इतक्या सुंदर लागतात. जसं जसं लोणचं संपत येतं ना, ह्या मिरच्या मुरल्या ना की त्या लोणच्याच्या खारासोबत खायला इतक्या सुंदर लागतात गरम गरम भाकरीसोबत. तर ह्या मिरच्या तुम्ही नक्कीच यूज करून बघा, खूप छान लागतात. तर इथं थोड्याशा मिरच्या मी यूज केलेल्या आहेत. तेल छान तापलेलं आहे, त्याच्यातनं छान धूर येत आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की थोडेसे असे बुडबुडे पण यायला लागलेले आहे, म्हणजे समजायचं की तेल हे तापलेलं आहे. आता मी ह्या स्टेजला गॅस बंद करणार आहे. थोडंसं गरम तेल घेतलेलं आहे पळीमध्ये आणि तुम्ही बघू शकत आहात की त्याच्यामध्ये लवंग आपण टाकलेले आहेत आणि लवंग किती छान अशा वर येत आहेत. बघू शकत आहात लवंगा छान फुलून आलेले आहे. पण हात थोडासा लांब धरायचा, नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते, कारण गरम तेलाशी लवंगचा संपर्क आला की त्या फुलतात अशा. तर थोडंसं जपून हे करा आणि हेच गरम मसाल्यावर तुम्ही इथं ओतू शकता. मसाला छान फ्राय होतो. आता पुन्हा एका पळीमध्ये गरम तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे मिरे घालूयात. हे सुद्धा जपून करायचं आहे. थोडंसं लांब हात धरा, नाहीतर आपल्याला भाजू शकतं, चटका लागू शकतं, कारण जसे मसाले हे म्हणजे तेलात टाकले की फुलतात लगेच. छान फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता, पण अंगावर उडतात, तर प्लीज जपून करा. थोडासा हात लांब धरा, नाहीतर सरळ एकाशा फोडणीच्या भांड्यामध्ये ज्याला तडका लावतो ना आपण, त्या तडक्याच्या भांड्यात टाकून थोडंसं झाकून तुम्ही फ्राय करू शकतात. मिरे सुद्धा खूप छान फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात असे वर आलेले आहेत. वर आलं की समजायचं की तळले गेलेले आहेत. आता गरम तेल याच्यावर टाकूया. पुन्हा गरम तेल घेतलं आणि मेथी टाकूया त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकताय प्रोसेस चालू आहे फ्राय होण्याची. थोडासा हात लांब धरायचा. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते, थोडा हात लांब धरूनच मग, म्हणजे तोंडाजवळ धरू नका, थोडंसं लांब धरा, जेणेकरून आपल्याला भाजत नाही. एखाद्या वेळेस उडू शकतं. तुम्ही बघू शकत आहात मेथी खूप छान फ्राय झाली आहे, ती पण इथं टाकूया. आता एक एक पदार्थ भाजून घेऊयात. आता याच्यावर तेल टाकूयात थोडंसं. तुम्ही बघू शकत आहात शोपवर तेल घालूयात. आपण त्याला बारीक करून घेतलेलं आहे. काही मसाले अख्खे आपण व्यवस्थित फ्राय करून घेतले होते आणि आता तेल साईडला काढून घेतलेलं आहे. खूप गरम आहे तेल, जरा जपून करा. अशा वेळेस काही मंत्र तुम्ही म्हणू शकतात, म्हणजे आपल्यावर कुठलंही संकट येत नाही. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम श्री गुरुर दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, असे काही मंत्र म्हणू शकतात आणि पदार्थही खूप सुंदर होतो. लसणावर टाकूयात. तुम्ही बघू शकत आहात खूप छान असा लसूण भाजल्याचा आवाज येत आहे. तेल गरम आहे आणि छान त्याला साईडने खालीवर करायचं. व्यवस्थित मसाले भाजले गेले ना की लोणचं खूप छान होतं आणि त्याला बुरशी लागत नाही. आता मी सर्व मसाल्यांवर थोडं थोडं तेल ओतून घेणार आहे आणि खालीवर मसाले परतवून घेणार आहे. आणि थोडंसं तेल मी शिल्लक ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. आता थोडं थोडं तेल मी सर्व मसाल्यावर ओतून घेतलेलं आहे आणि मसाला वर खाली परतवून घेत आहे, म्हणजे सर्व बाजूंनी मसाला हा छान भाजला जाईल आणि कुठंही मसाल्याला किंवा आपला हा खार जो आपण करत आहोत त्याला बुरशी लागणार नाही. आणि आता त्याच्यामध्ये मी मिरच्या आणि जो लसणाच्या पाकळ्या साईडला काढल्या होत्या त्यासुद्धा घातलेल्या आहेत, म्हणजे मिरच्या आणि लसूणही खूप छान भाजला जाईल. नक्कीच तुम्ही मिरच्या आणि लसूण टाकून बघा, खूप छान लोणचं तयार होतं. आता हे
थोडंसं तेल मी उरवून ठेवलं होतं. मिनिमम हे अर्धा किलो तेल आहे आणि अगदी गार झालेलं नाही आहे आणि खूप कडकही नाही आहे. तर मीडियम टेम्परेचरला आहे. तर त्याच्यात मी आता गूळ घातलेला आहे आणि चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे जे खडे राहिलेले आहेत ना ते सर्व मेल्ट होतील. अगदी कोमट पण नाही आणि अगदी गरम पण नाही असं तेल आहे हे. गूळ थोडासा मिक्स करायचा आहे, म्हणजे आपोआपच तो गूळ थोडा विरघळून जातो, खडे त्याचे व्यवस्थित मेल्ट होतात. तर आता इथं सांगायचं आहे तुम्हाला की आता हा मी जास्त कैऱ्या आंबट आहे म्हणून हा थोडासा 200 ग्राम गूळ घातलेला आहे. पण आता तुम्हाला गोड लोणचं खायचं आहे तर ह्या स्टेजला तुम्ही 1 किलो गूळ किंवा त्यापेक्षा अधिक गोड खायचं असेल तर 1.5 किलोपर्यंत गूळ इथं घालू शकतात. पण 1 किलो हा परफेक्ट प्रमाण आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं हे गूळ घालू शकतात. पण हा तेलामध्येच असा विरघळून गूळ घाला, म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही, लोणचं खराब होत नाही. ही महत्त्वाची टीप आहे. आणि आता पूर्णतः हा गूळ मेल्ट झालेला आहे. पूर्ण गूळ हा विरघळलेला आहे छान. आणि आता हे त्याच्यामध्ये टाकूयात. तर लोणच्यामध्ये टाकूयात. खूपच सुंदर मस्त असं खार झालेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल खूपच सुंदर असा मसाला भाजला गेलेला आहे आणि खूप छान असा सुगंध सगळीकडे दरवळला आहे. आता मी हे 2 ते 3 तास छान गार करून घेणार आहे आणि संपूर्ण गार झाल्यावरच मी त्याच्यामध्ये कैऱ्या टाकणार आहे. आता कैऱ्या मी वाळवायला ठेवलेल्या आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. ते छान 2-3 तासामध्ये अजून वाळून जाईल. मसाला आता पूर्णतः गार झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकत आहात की तो खाली असा पूर्ण बसला गेला आहे. तर पूर्णतः त्याला खालीवर करून मसाला एकसारखा करून घ्यायचा आहे सगळीकडनं. जेव्हा आपण मसाला गार करायला ठेवला होता तेव्हाही अधेमध्ये मसाला खालीवर करत राहायचा आहे, कारण तेल गरम असतं म्हणून मसाला भाजण्याची प्रोसेस चालू असते. म्हणून ह्या 2-3 तासात जो मसाला गार होतो ना तेव्हा अधेमध्ये नक्कीच तुम्ही त्याला खालीवर करा. आता मसाला पूर्णतः गार झालेला आहे आणि आता पुन्हा मी त्याला खालीवर करून घेतलेला आहे. आणि आता कैऱ्याही खूप छान वाळल्या आहेत. साधारणतः मला संध्याकाळचे 4:30-5 वाजता मी कैऱ्या ह्या पूर्णतः वाळल्या आहेत. आणि आता ह्या लोणच्याच्या खारमध्ये कैऱ्या आता मिक्स करून घेणार आहे. थोड्या करून कैऱ्या याच्यात टाकायच्या आहेत. आता या सर्व कैऱ्या आपण टाकून घेऊयात. एवढी जी प्रोसेस केली ना त्याच्यामध्ये कुठेही ओलसरपणा मी लागू दिलेला नाहीये, पाणी उडू दिलेले नाहीये. सर्व असं छान मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकत असाल की रंगही खूप छान आलेला आहे लोणच्याला. लोणचं मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की किती सुंदर लोणचं झालेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे. आता लोणच्याला मी झाकण लावून ठेवणार आहे, पण पूर्णतः पॅक करायचं नाही. तुम्ही कॉटनचा कपडासुद्धा याला बांधून ठेवू शकता ह्या तगारीला. पण मी आता काय करणार, मध्ये थोडासा हा उलथनं ठेवणार आहे आणि परात वरतून झाकून ठेवणार आहे, म्हणजे साईडने काय होईल थोडंसं वारं जायला त्याच्यामध्ये जागा राहते. आणि आता मी रात्रभर त्याला तसंच ठेवणार आहे. आता लोणचं ओपन करणार आहोत. आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी लोणचं ओपन केलं होतं आणि मिक्स करून पुन्हा त्याला दिवसभर आणि रात्री त्याला तसंच झाकून ठेवलं होतं. आणि आता तिसऱ्या दिवशी मी लोणचं तुम्हाला ओपन करून दाखवत आहे की किती छान त्याला तेल सुटलेलं आहे. जसं जसं लोणचं मुरतं ना तसं तसं त्याला तेल सुटत जातं. लोणचं दिसायलाही खूप छान दिसतं आहे. आता आपण याला एका बरणीत भरून घेऊयात. तर ते कसं भरायचं आहे ते बघूयात. आता एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर लसणाची साल टाकलेली आहे. जो लसूण लोणच्यामध्ये यूज केला होता मी त्याची साल मी बाजूला काढून ठेवली होती. आणि आता गॅस ऑन केलेला आहे. चांगला धूर होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. आता बघा, तुम्ही बघू शकत आहात की धूर आलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्याच्यावर अलगद उचलून बरणी ठेवायची आहे. बरणी अगदी काही सेकंदच आपल्याला ठेवायची आहे, कारण जास्त वेळ जर बरणी ठेवली तर बरणीला तडा जाण्याची शक्यता असते.
2 ते 3 सेकंद बरणी ठेवायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आतमध्ये धूर शिरला पाहिजे. आणि आता बरणी खाली उतरवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकत असाल की कसा धूर बरणीतनं येत आहे. आता ह्या वेळेस बरणीमध्ये लोणचं भरायचं आहे. ही प्रोसेस केल्याने लोणचं अजिबात खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही. आणि तुम्हाला जर एवढं सर्व करायचं नसेल तर बरणीला चांगलं 2 ते 3 तास कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. आणि मग तुम्ही त्याच्यात लोणचं भरू शकतात. आता सर्व लोणचं मी बरणीमध्ये भरून घेणार आहे. संपूर्ण लोणचं भरून झालेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकत असाल की वरपर्यंत छान तेल आलेलं आहे. आणि थोडीशी जागा मी रिकामी ठेवलेली आहे, कारण जसं लोणचं खाली बसत जातं तसं तसं लोणच्याला वर तेल सुटत जातं. आता लोणच्याची काळजी कशी घ्यायची? लोणच्यामध्ये अजिबात ओला चमचा वगैरे घालायचा नाही. लोणचं पूर्णतः झाकून ठेवायचं नाही एखाद्या प्लेटने. तर लोणचं स्टोअर करून ठेवताना त्याच्यावर एखादी तुम्ही चाळणी झाकू शकतात किंवा एखादी कॉटनचा कपडा त्याला बांधून ठेवू शकतात. आता या पद्धतीने तुम्ही लोणच्याची काळजी घेऊ शकतात. आणि हवेशीर जागेत लोणचं ठेवायचं आहे. अगदी पाण्याचा माठ वगैरे असेल अशा जागी आजूबाजूला लोणचं ठेवायचं नाही, कारण चुकून पाणी उडू शकतं. तर एका स्वच्छ जागेत लोणचं ठेवा, जिथं जास्त ऊन पण येणार नाही आणि थोडंसं हवेशीर असेल अशा जागेवर तुम्ही लोणचं ठेवा. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा खानदेशी लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटनही दाबा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि आवडलं असेल तर छान छान कॉमेंटही करा. लोणच्याला कॉटनचा कपडा कसा बांधायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. तर एक चौकोनी कॉटनचा कपडा घ्यायचा आणि दोघं साईडने पंधा पकडायचा आहे आणि आतून त्याला गाठ मारायची आणि असं व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं. वर्षानुवर्ष असं व्यवस्थित बांधून ठेवलं ना तर लोणचं खराब होत नाही. किंवा असं तुम्हाला बांधता येत नसेल तर एखादी चाळणी वगैरे सुद्धा तुम्ही याच्यावर ठेवू शकतात. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.